विट्यातील पत्रकार भवनासाठी लागेल तेवढा निधी DPDC मधून देऊ, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील. पत्रकार भवनच्या निधीचा प्रश्न मार्गी लागला. विट्यातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. लवकरात लवकर विट्यातील पत्रकार भवनचे काम पूर्ण झाले पाहिजे. विट्यातील पत्रकार भवनच्या उभारणीसाठी लागेल तेवढा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मिरज येथील संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच्या डिजिटल मीडियाच्या आयोजित केलेल्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आले होते. यावेळी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेऊन विट्यातील पत्रकार भवनसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन दिलं आणि यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, आमदार गोपीचंद पडळकर, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांच्यासह पत्रकार संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. विटा नगरपालिकेने पत्रकार भवनसाठी 10 गुंठे जागा दिली आहे आणि या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी सांस्कृतिक भवन उभारून पत्रकारांसाठी कार्यशाळा आणि अन्य उपक्रमांसाठी राज्यातील रोल मॉडेल आणि सर्व सुविधांनी युक्त सुसज्ज असे पत्रकार भवन उभारले जाणार आहे. या नियोजित पत्रकार भवनच्या उभारणी कामासाठी निधी मिळावा, अशी मागणी पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, विटा.